मिळालं आणि जीवदान ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फलंदाजाला देता त्यावेळेस काय घडतं हे कित्येकदा आपल्याला पाहायला मिळालंय. इंडिया वर्सेस श्रीलंका विरुद्ध विद्यमान सामना रंगला होता. तिसरा परेराने झेल सोडला होता रोहित शर्माचा आणि रोहित शर्माने मात्र 264 धावांचा रेकॉर्ड रचला होता. झेल सुटल्यानंतर विश्वजीतचा झेल सुटलाय. कदाचित कॅच नाही ही मॅच टाकली असावी. इथे मात्र सुरेख झेल. पंचांचा इशारा नो बॉल नो +1. आज मात्र सर्वच गोष्टी नावा संघाच्या विरुद्ध इथे घडतात. पंचांचा इशारा फ्री हिट आणि फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी. कारण प्रत्येक चेंडू क्रिकेटमध्ये नवीन निर्णय घेऊन येत असतो. इथे मात्र तशाच प्रकारचे चेंडू टाकले जातात. विश्वजीत ठाकूरची चेंडूफळी मात्र तळपली. झेल सुटल्यानंतर जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा फायदा कसा घ्यायचा हे विश्वजीतला पुरेपूर माहिती आहे. फ्री हिट आहे. फ्री हिटची संधी इथे मिळाली आहे. पाहायचं संधीचं सोनं कशा प्रकारे करतोय. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा या धावफलकावर लागल्यात. विश्वजीत खेळतोय तब्बल 23 धावांवर. विश्वजीत खेळतोय 23 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. इंडिया क्रिक या ऍपच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकता. फुल्लरलेनचा चेंडू होता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. फ्रीडच्या चेंडूवर मात्र कमबॅक केलं आणि विश्वजीतला मात्र झगडून ठेवलं. निर्धाव चेंडू डॉट बॉलची घोषणा. क्रिकेटमध्ये हे शिकण्यासारखं असतं. क्रिकेटमधून देखील जीवनाचा आणि क्रिकेटचा जर विचार केला बरंचसं साम्य आहे. बरंचसं शिकण्यासारखं आहे या क्रिकेटमधून. तर एक चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गोलंदाजाच्या माध्यमातून. आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी. चेंडू हवेत. हा दुसरा झेल सुटतोय आणि चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. अतिशय खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काल जर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाचा टेस्टचा सामना चालू त्यामध्ये कालचा दिवस जर तुम्ही बघितला बरेचसे झेल सोडले भारतीय संघाने आणि ते झेल कुठेतरी अंगावरती पडले असं म्हणावं लागेल. कारण स्मिथने जरूर शतक झळकावलं. ग्लेन मॅक्सवेल देखील चांगली साथ स्मिथला देतोय आणि भारतीय संघ कुठेतरी बॅकफुट वरती आहे. इथे मात्र तसंच चित्र पाहायला मिळते. नावा संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. 2 झेल आतापर्यंत विश्वजीतचे सोडलेत. धावसंख्या 33. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू चांगला फटका. इथे मात्र मिसफील्ड. नजर हटी. दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. गोलंदाजाची नजर चेंडूवरून कुठेतरी हटली आणि त्याची दुर्घटना इथे भुगतावी लागली. धावसंख्येमध्ये एका धावेनेची भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34. 34 धावा धावफलकावर लागलात. पुढे एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत करतोय. अंडर 22 क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि चांगल्या आयोजनाची ही शृंखला आपण पाहतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू अतिशय वेगवान. अतिशय गतिमान. कदाचित फलंदाजाला चेंडू दिसला नसावा इतका वेगवान हा चेंडू होता. यंदाच्या घडीचं क्रिकेट जर पाहिलं नईम्बे टेनिस क्रिकेट जगतामध्ये रफ्तार का राजा म्हणून धारावी संघाच्या विक्कीची ओळख आहे. त्या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. विजू धावसंख्या जर पाहिली धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. आखूड पद्धतीचा चेंडू पुढे सरसर फटका मारण्याचा प्रयत्न. विश्वजीत ठाकूर मात्र एकाकी किल्ला लढवण्याचं काम करतोय. ते 2 झेल सुटलेत आणि त्या 2 झेलाचा फायदा मात्र विश्वजीत उचलणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. कारण पारगावच्या संघाला देखील तुम्ही खेळताना पाहू शकाल. त्यानंतर दुर्बेच्या संघाला तुम्ही खेळताना पाहू शकाल. धारावीच्या संघाला तुम्ही खेळताना पाहू शकाल. 32 संघ रायगड आणि नईम्बे विभागातले मिक्सिंग इथे खेळण्यात आलेत. इथे मात्र गती परिवर्तन आणि चेंडू चाललाय सरळ सीमा पार. विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार. डीजे प्लीज. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 41 वर. खरंच कौतुक करावं लागेल विश्वजीत ठाकूर उर्फ मोठा जग. खराब चेंडूंची चोख पाहणी इथे करतोय. खरंच आपण क्रिकेट पाहतो किती मोठा खेळाडू जरी झाला तरी देखील खेळाडूला ऍटिट्यूड नसणं महत्वाचं आहे. असे बरेचसे खेळाडू आपण पाहतो आणि त्यामध्ये विश्वजीत ठाकूरचं खास करून मी नाव घेतोय. जरूर तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय परंतु सातत्याने क्रिकेट मधलं सातत्य राखण्यामध्ये जरूर त्याला यश येत आहे. चांगलं क्रिकेट खेळतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारायचा होता. पंचांचा इशारा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू चालला. व्हाईट बॉल खराब मारा. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 42 धाबा. गोलंदाज तुम्ही पाहताय शेवटचा हाणामारीचं निर्वाणीचं मनोज पहिल्या टाकलाय उजव्या एसटीच्या बाहेर टाकलाय. समोर फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा खेळतोय. फटका बंदुकीतून निघालेली गोळी असावी आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार. चौकार. कडक फटका. चौकार. डीजे डीजे गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. पुढचा चेंडू चेंडू चाललाय. चांगला क्षेत्ररक्षण होणार. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. पहिल्या धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या. विश्वजित थांबतोय. 2 धावांवर समाधान मानावं लागतं. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 धावा. नईबे टेनिस क्रिकेट हंगाम संपलाय परंतु चालू मात्र अंडर 22 चेंडू बदल आली त्याचा वापर केला. फुटवर्कचा वापर मात्र चुपचाप खडे राहू अशा प्रकारचे चित्र दर्शवलं. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. पूर्ण जग सर्च करून युट्यूब वर सामना लाईव्ह तुम्ही पाहू शकता. इथे मात्र मोठा फटका आणि चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सरड्याला बघून सरळ बघून जरूर रंग बदललाय. पुढे सरसाव. चांगला फटका. कार्पेटच्या एकच धाव घेतोय कारण सातत्याने षटकार विश्वजित खेळाडूंच्या संघादरम्यान खेळणार फलंदाजी करण्यामध्ये देखील क्रिकेटर रायगड सातत्याने दिगोडे गावाचं नाव मात्र उंचावणार. संख्या तुम्ही पाहू शकता. धावसंख्या वर बरेचसे व्हिडिओ आहेत तुम्ही कधी पाहू शकता. चेंडू मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी पाहिजे. हा झेल जरी पकडला जातोय का. शेवटच्या क्षणी झेल पकडला. 32 धावांवर विश्वजित ठाकूर बाद होतोय. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 4 षटकांचा खेळ 55. 56 धावांचं टार्गेट आहे नावा संघाला. नावा संघ आपल्याला 56 धावा काढायच्या आहेत. तुमची सलामीची जोड दिगोड तुम्ही क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे. सामना सुमधुर संघ तिकडून मैदानामध्ये उतरायचं आहे. त्यांच्या राईट्स बाजूला केल्या तिथूनच तुम्हाला
तर धावा काढल्या 55, 2 धावांची तुम्हाला पॅनल्टी आहे, म्हणजे धावा असतील 53 आणि टार्गेट आहे 54 धावांचं, याची नोंद घ्या. तुम्ही धावा काढल्यात 55, त्यामधल्या 2 धावा तुमच्या मायनस होतील. 2 धावा मायनस झाल्यावरती 53 टार्गेट होईल आणि 54 धावांचं टार्गेट असेल ते चेस करावं लागेल नावा संघाला. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग धावा तुम्हाला करावीच लागतील, अशी नोंद घ्या. क्षेत्र असो कुठलंही काम असो, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो त्यावेळेस तुम्ही कुठल्याही लक्ष्याचा पाठलाग सहजरित्या करू शकता. कारण क्रिकेटरचं जीवन असो, कुठल्याही खेळाडूचं जीवन असो, जीवनामध्ये बरेचसे बॅड पॅच येतच असतात. त्या बॅड पॅचला कुठेतरी बॅकफुटवर नेऊन चांगला खेळ करण्याची गरज सातत्यानं असते. चेंडू मैदानामध्ये चेंडू देखील इथे चॉईस नसेल, जो चेंडू मंडळ देईल त्याच चेंडूने तुम्हाला खेळावं लागेल. आणि धावा काढायच्या तुम्हाला 54 54. सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय. स्ट्राइक वर खेळतोय फलंदाज वैष्णव आणि नॉन स्ट्राइक एंडकडे रोहन, अशी जोडी वैष्णव आणि रोहन यांची जोडी. ज्या रोहनने चांगली गोलंदाजी केली होती तोच रोहन इथे मैदानामध्ये तुम्ही पाहता. वैष्णव आणि रोहन यांची जोडी. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. रफ्तार का राजा म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तोच विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. तर टाकी गाव आणि वरचा ओवळा आपल्याला विनंती करतो टॉस साठी या. आपल्याला पहिली आणि शेवटची वॉर्निंग आणि शेवटची विनंती, ज्या संघाचा कर्णधार लवकर येईल आणि ज्या संघाचा कर्णधार उशिरा येईल त्या उशिरा येणाऱ्या संघाला 2 धावांची पॅनल्टी लागेल, याची नोंद घ्या. विश्वजित ठाकूर अर्थातच दिगवडे संघाला 2 धावांची पॅनल्टी लागली आहे. तुम्हाला पॅनल्टी पासून जर वाचायचं असेल, आमचा आवाज तुमच्या कानावरती पडल्यानंतर त्वरित तुम्ही टॉस साठी या, विनंती करतोय. वरचा ओवळा संघाचे इथे खेळाडू आले. तर टाकी गाव आपल्याला विनंती करतो टॉस साठी त्वरित या. सामना इथे चालू होतोय, पंचांचा इशारा. 24 चेंडू आणि टार्गेट आहे 54 54 धावांचं. स्ट्राइक वर खेळतोय वैष्णव. पहिला चेंडू असेल. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. रफ्तार पहा, रफ्तार का राजा का म्हणतात ते तरणार गोलंदाज मला का म्हणतात याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवर आपल्याला विश्वजितच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हल्लीचं क्रिकेट तुम्ही पाहताय, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा विश्वजितने गाजवल्यात. त्यामध्ये खास करून उल्लेख करावा वाटतो, दुबईमध्ये जाऊन देखील दिगोडे गावाचं नाव तिथे मोठं केलं. आणि पहिला चेंडू मात्र डॉट विश्वजितच्या माध्यमातून. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर चांगला फटका. इथे मात्र शतरक्षक तैनात आहे. झेल टिपला, पहिला आत्रा, पहिला धक्का, भोपळा इनं फोडता फलंदाज बाद होतोय. डीजे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या 0. 2 चेंडू टाकले, त्यामधला पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात. तर टाकीगाव आणि वरचा ओवळा दोन्ही संघाचे इथे खेळाडू उपस्थित आहेत.
सन्माननीय अतिथी मान्यवरांना विनंती करतोय टॉस इथे करून घ्या. षटकाचा तिसरा चेंडू देखील निर्धाव, तिसरा चेंडू देखील डॉट आहे. अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करून घ्या. टी शर्ट्स आपल्याला देण्यात येतील, ते टी शर्ट्स घालून आपण खेळायचे. त्या टी शर्टवर कुठल्या प्रकारचं जॅकेट बिकेट नसलं पाहिजे याची नोंद घ्या तुम्ही. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, काय टप्पा आहे पहा तुम्ही. फलंदाजाला खेळण्यासाठी नक्कीच अडचण निर्माण होते. गुडलेन स्पॉट वर चेंडू टाकला जातोय आणि तिथून पहा किती उसळी त्या चेंडूला मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. धाव संख्या 0 वर आतापर्यंत 4 चेंडू डॉट टाकलेत. पाहिजे या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक विश्वजित टाकतोय का. फलंदाजीमध्ये अतिशय सुरेख फलंदाजी, मात्र सातत्याने बीट होतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. जणू काय फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या अडकवल्यात अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. रायगड विभागामध्ये आत्ताच्या घडीला जर पाहिलं टॉप 1 वर खेळाडू जर कुठला खेळाडू असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे विश्वजित ठाकूर. आणि आज मात्र त्याची चुणूक या मैदानावर देखील आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना 32 धावांची स्फोटक खेळी साकारली आणि गोलंदाजी करत असताना 5 चेंडू डॉट टाकलेत. ते देखील पॉवर प्लेच्या टाळ्या वाजून स्वागत करा. या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक टाकण्याचा मान मिळवतोय विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. अर्थातच दिघोडे गावातील सुपुत्र तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय. फलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक. डीजे टॉस विन वरचा ओला. हा सामना जसा होईल त्यानंतर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा आणि मैदानामध्ये त्वरित उतरा. ज्या संघाने फलंदाजी घेतली असेल किंवा ज्या संघावर फलंदाजी करण्याची वेळ आली असेल तर त्या संघाने आमच्या मंचाच्या राईट बाजूला येऊन बसायचं आहे आणि तिकडून मैदानामध्ये उतरायचं आहे. त्याचबरोबर चौकाराच्या पुढे जी तुम्ही व्हाईट लाईन पाहत आहे ती लाईन यासाठी आखली गेली की त्याच्या पुढे तुम्हाला क्रॉसिंग करायचं आहे. त्याच्या मागे जर तुमची फलंदाजीची जोडी क्रॉस झाली तर मात्र तुमच्या संघाला 2 धावांची पेनल्टी लागेल याची नोंद घ्या. इंडिया क्रिक या ऍपच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये पाहिले जाते. आज मात्र तुम्ही पाहू शकाल ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्मिथ कशा प्रकारची फलंदाजी करतो पहा. त्याचा स्टान्स बराचसा टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसारखा आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित टेनिस क्रिकेट त्या भारतीय इंटरनॅशनल क्रिकेट लोकांसमोर देखील जाऊन पोहोचलंय. कारण टेनिस क्रिकेट सारखे बरेचसे खेळाडू देखील लेदर क्रिकेटमध्ये देखील खेळताना आपण पाहतो. तर असा दर्जा मात्र क्रिकेटचा सुधारलाय आणि खास करून नवी मुंबईचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी कौतुक करावं लागेल इंडिया क्रिकेट ऍपचं देखील. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 0. पहिलं षटक मैदान टाकलंय. राखोड पद्धतीचा चेंडू सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूंनी घेतलेली उसळी तुम्ही पाहू शकाल. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कौतुक करावं लागेल पंचांची भूमिका रोहित आणि विजेंद्र यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका इथे साकारली जाते. पंचांचं खास करून मी कौतुक करतोय. अतिशय सुरेख निर्णय पंचांच्या माध्यमातून. बदललेत, विजेंद्र कुठेतरी बाहेर गेले असावेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र राखोड पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. खराब चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने आवाक्या बाहेर उसळी घेतली आणि पंचांनी कळवलं हा चेंडू खराब आहे, व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये भर होते. बऱ्याच काळानंतर बऱ्याच वेळानंतर धावांचा श्रीगणेश होतो, तो देखील अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर. टार्गेट आहे 54, 54 धावांचं. त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. गती परिवर्तन. फलंदाजाला खेळण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण करणारा हा चेंडू आहे. IPL तुम्ही पाहता इंडियन प्रीमियर लीग मध्ये ड्रेन ब्रावो अशा प्रकारची गोलंदाजी करतो आणि फलंदाजाला खेळण्यासाठी व्यत्यय नक्कीच निर्माण होतं. यंदाचं युग हे फलंदाजाचं युग आहे आणि फलंदाजाला कुठेतरी नमवायचं असेल तर तुमच्यामध्ये व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. सुरेख व्हेरिएशन तुम्ही पाहत आहे. पुन्हा एकदा फलंदाज उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. कारण कधी कधी एखाद्या संघामध्ये जर मोठा खेळाडू खेळत असेल तर समोरच्या संघाची मानसिकता कुठेतरी बॅकफुटवर जाते आणि तीच बॅकफुटवर जाणारी मानसिकता तुम्ही पाहताय नावा संघाची. विश्वजित ठाकूर मात्र एकाकी किल्ला लढवतोय. फलंदाजी करत असताना 32 धावा. गोलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यामध्ये
बनवली. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, कडक ब्रँडेड फटका, चेंडू सरळ सीमा पार. 6 धावांसाठी पहिला षटकार फलंदाज लगावतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. डीजे प्लीज. डीजे तर वैष्णवने जरूर एक षटकार लगावलाय. विजयाची आशा पल्लवित केल्या. धावसंख्या 8 वर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, वाहता चेंडू चाललाय सरळ सीमा पार. या षटकातला दुसरा षटकार फलंदाज वैष्णव लगावतोय. धावसंख्येला आकार येते, धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. विश्वजित ठाकूर काहीस मार्गदर्शन गोलंदाजाला करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14. तर सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. विदेश आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन तर साहेबांचा सन्मान इथे करायचा. फुटबॉलचे एक चांगले खेळाडू आहेत. सातत्यानं चांगला क्रिकेट या दिवाळे गावातील खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सन्मान इथे होतोय. तर तुम्ही पाहू शकाल षटक क्रमांक दुसरा इथे पूर्ण झाला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागला तब्बल 14 धावा. तर सन्मान्य रवीजी कोळी निहाल करत आपल्याला विनंती करतो सन्मान्य रवी कोळी साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान इथे करायचा. कारण मी पहिलं सांगतोय आपल्या भारताची संस्कृत अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य इथे बजावलं जात आहे. खरंच साहेब तुमचं मनापासून धन्यवाद आहे. त्याचबरोबर भूषण पाटील याचा देखील सन्मान इथे होईल. अजय कोळी साहेब आपल्याला विनंती करतोय भूषण पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर सन्मान्य भूषण पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होईल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. तर गोलंदाज पुढे एकदा सज्ज होताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना, दुसरं प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटची एज लागते. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी एक धाव जरूर पूर्ण होते. सन्मान्य सागर पाटील आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर आपलं सहर्षाचं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. सन्मान्य सागर पाटील आपलं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतोय. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल षटक क्रमांक 2 देखील इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 15. पहिलं षटक मेडन आणि या षटकामध्ये 15 धावा आतापर्यंत गोलंदाज प्रणितने खर्च केले. तर चांगली फलंदाजी वैष्णवच्या माध्यमातून 2 षटकार आतापर्यंत लगावलेत. तर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अजय. तर थोड्याच वेळात खडूकपाड्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि अर्थातच महाराष्ट्र वाहतूक सेनाचे अध्यक्ष शेकापचे सन्मान्य प्रभुदास भोईर अर्थातच अण्णा यांचं आगमन आपल्याला इथे थोड्याच वेळात होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतो. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 वर. सन्मान्य सागर पाटील साहेबांचा सन्मान इथे होईल. वैभव कोळे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य सागरजी पाटील साहेबांचा सन्मान इथे करायचा. जोरदार टाळ्या वाजवा. इथे मात्र चांगला फटका लगावला. लॉंग गॉफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 2 धावा मात्र जरूर इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धाव फलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. 17 वर खतरा नेहमीच म्हटलं जातं. 2016चं जुनं वर्ष संपलं. 2017ची नवीन फाट उजाडली आणि खऱ्या अर्थानं नईम्बे टेनिस क्रिकेटला सुरुवात झालेली आपण पाहतोय. 2017 चालू आहे आणि धावसंख्या देखील 17 धाव फलकावर लागले. 17 वर खतरा, परंतु खतरा कोणाला? गोलंदाजाला की फलंदाजाला? इथे मात्र गोलंदाजाला खतरा दिलाय आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड हिट षटकार. वैष्णवच्या बॅट मधला हा 3रा षटकार. डीजे
धन्यवाद डीजे. तर सन्मान्य नयन कोळी यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. तर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, धावसंख्येला कुठेतरी आकार आलाय. धावसंख्या 23. आताच क्रिकेट असं आहे, तुम्ही 100 धावा जरी काढल्या तरी देखील 100 धावा विजयाची गॅरंटी देतील हे कोणी सांगू शकत नाही. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, कव्हरच्या वरून चेंडू चाललाय सीमा पार. वैष्णवच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड चौथा षटकार. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. डीजे पहा तुम्ही क्रिकेटचा खेळ कसा पाहतो. पहिलं षटक टाकलं होतं मेडन, नंतरच्या षटकामध्ये आल्या 15 धावा आणि या षटकामध्ये देखील धावांचा पाऊस आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा इथे गोलंदाजाने खर्च केल्यात. तुमच्या संघामध्ये एखादा खेळाडू जर मोठा असेल, एखादा खेळाडू जर चांगला असेल तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही. कारण 11 खेळाडूंचं काहीतरी काम असतं आणि 11 खेळाडूंनी आपलं काम चोख बजावणं खूप गरजेचं असतं. भारतीय संघादरम्यान जर विराट कोहली एकटाच खेळत राहिला तर मात्र भारतीय संघाचं देखील कुठेतरी भारतीय संघ देखील बॅकफुटवर जाऊ शकतो. तर अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वैष्णवची बॅट तळपले, षटकार चौकारांची आतिषबाजी वैष्णव संघासाठी करून दाखवतोय. ज्या वेळेस तुम्ही एखादा फिल्डर जवळ लावता त्याची सावली खेळपट्टीवरती पडता कामा नये याची नोंद घ्या. या सूचनेकडे लक्ष द्या. ज्या वेळेस तुम्ही एखादा क्षेत्ररक्षक समोर किंवा जवळ लावता त्याची सावली खेळपट्टीवरती पडली नाही पाहिजे. फलंदाजाला जर त्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला तो खेळाडू हटवावा लागल्याची नोंद घ्या. सावली मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसला. पंचांचा इशारा. 2200 रुपये एक धाव जरूर मिळते. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. 30 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. एकाकी किल्ला लढवण्याचं काम करतो वैष्णव आणि त्या प्रयत्नाने यश देखील मिळत आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना वेगळा असतो. सन्माननीय दिवाळे मस्तान चे आधारस्तंभ सन्माननीय अमय बोस यांचं आगमन झालंय. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो साहेब. चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउंस चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव इथे घ्यायची आहे. इथे मात्र दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय. तर वैष्णव जरूर स्ट्राइक वर जातोय. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा धाव फलकावर लागल्यात. तर या सूचनेकडे खास करून लक्ष द्या. आमच्या स्टेजच्या मागे पार्किंगची व्यवस्था केली आहे, तर रस्त्यावर कुठेही वाहनं उभी करू नका. वाहनांना जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होईल. तर सन्मान्य एक नावाजलेला आणि चांगले व्यक्तिमत्व खेडूपाड्याचे सन्मान्य प्रभुदास भोईर अर्थातच अण्णा महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष शेकअप यांचं आगमन इथे मात्र नुकतंच होणार आहे. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांचं लाडकं आणि चांगलं असं व्यक्तिमत्व सन्मान्य प्रभुदासजी भोईर अर्थातच अण्णा खेडूपाडावरती खास येणार आहेत. महाराष्ट्र वाहतूक सेनाचे अध्यक्ष शेकाप त्यांचं आगमन जरूर इथे झालंय. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय. खरंच साहेबांचं कौतुक करावं लागेल, कारण सातत्यानं मुलाचं सहकार्य आणि मुलाची साथ साहेबांच्या माध्यमातून मिळत असते. असे सन्मान्य सर्वांचे लाडके आणि खास करून खेडूपाड्याचे भूमिपुत्र आहेत असे सन्मान्य प्रभुदासजी भोईर अर्थातच अण्णा यांचं आगमन इथे झालंय. महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष शेकाप साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्षाचं स्वागत करतो. साहेब, तुमची उपस्थिती जरूर आम्हाला मिळाली आणि तुमचं सहकार्य आम्हाला मिळालं, त्याबद्दल पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या समवेत जे मान्यवर आले त्यांना देखील विनंती करतोय, आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. आपलं सहर्षाचं स्वागत तुम्ही पाहू शकाल. मंचावर उपस्थित सन्मान्य प्रभुदास भोईर उर्फ अण्णा अर्थातच खेडूपाड्याचे भूमिपुत्र आहेत. महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष शेकअप यांचं आगमन नुकतं झालंय. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वर. इथे मात्र चांगला फटका बॅटच्या मिडल मध्ये चेंडू आला नव्हता. चेंडू चाललाय. 1 बाउंस चेंडू कलेक्ट केला जातोय. तत्पूर्वी एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतं. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 32. 32 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चांगला सामना मैदानामध्ये तुम्ही पाहताय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 32.
येणारे चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. वैष्णव 6 चेंडू आणि 22 धावा. डीजे तर खास करून सन्मान्य अतिथी, सर्वांचे लाडके आणि खेडूपाड्याचे भूमिपुत्र सन्मान्य प्रभुदासजी भोईर अर्थातच अण्णा, महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष शेकाप यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होईल. तर मी विनंती करतो जगन्नाथजी कोळी साहेब आपल्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य प्रभुदासजी भोईर अण्णा यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. खेडूपाड्याचे भूमिपुत्र आहेत आणि आज जरूर तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही आमच्या कार्यक्रमाला भेट दिलीत त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून प्रकट करतोय. सामना पहा कुठून कुठे आलाय. पहिलं षटक मेडन, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा. चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू आणि 22 धावा. स्ट्राईक वर वैष्णव आहे. तर टाकीगाव आणि वरचा ओवळा दोन्ही संघांचा आयडी तुम्ही दाखवा, कारण आधार कार्ड स्कॅनर आमच्याकडे आहे. सर्वांचं वय आम्ही चेक करू, याची नोंद घ्या. कोणीही 22 वर्षाच्या वरील जर खेळाडू आढळला तर ही स्पर्धा जगभर लाईव्ह दाखवली जाते. त्यामुळे विनंती करतोय 22 वर्षाच्या वरती 1 तास जरी तुम्हाला झाला असेल तरी देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी नसेल, कारण अंडर 22 च्या क्रिकेटच्या स्पर्धेत 22 वर्षाच्या आतील तुम्ही असणं खूप गरजेचं आहे. तर गोलंदाज पुढे एकदा सज्ज होताना तुम्ही पाहत आहे. मंगल 6 चेंडू 12 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, दोन्ही शतरक्षक धावतायत. इथे मात्र झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. 5 चेंडू 22. डीजे तर दिवाळे गावातील एक चांगले व्यक्तिमत्व सन्मान्य अतिथी प्रफुल्ल पाटील आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर आपलं देखील सहर्षाचं स्वागत. तुम्ही पाहताय नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधली अंडर 22 ची सर्वात भव्य आणि दिव्य अशी ही क्रिकेटची स्पर्धा. वेल प्लेड वैष्णव, चांगला खेळ तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 षटकार वैष्णवने लगावले, परंतु मी समालोचन करताना सातत्यानं सांगत असतो एखादा खेळाडू खेळून फायदा नसतो, सर्वांची साथ आणि सर्वांनी योगदान देणं खूप गरजेचं असतं. वैष्णवने जरूर चांगला खेळ केला, 4 षटकार जरूर लगावले. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. गोलंदाज इथे सज्ज होतोय. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, चांगला फटका, मनगटाच्या सहारे चेंडूला दिशा दिली, चेंडू चाललाय, दुसरी धाव इथे घ्यायची आहे आणि फलंदाज बाद. 4 चेंडू 21. डीजे डीजे सन्मान्य मंगेश कोळी आपल्याला विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर. सन्मान्य मंगेश कोळी आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर आपल्या देखील सहर्षाचं स्वागत करतोय. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहताय एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, एक क्रिकेटची मोठी मेजवानी. ट्रॉफ्या बघा कशावरती ठेवल्यात, होडीवरती ट्रॉफ्या इथे ठेवल्यात, म्हणजे तुम्ही पाहू शकाल या आयोजनासाठी किती मेहनत घेण्यात आली आहे. कारण दिवाळी मस्तांचा सातत्यानं प्रयत्न असतो काहीतरी वेगळं आमच्याकडून व्हावा. तर गोलंदाज पुढे इथे सज्ज होताना तुम्ही पाहतोय 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथे मात्र चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू लगावलाय, कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय, चांगलं शतरक्षण होत आहे. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार जरी लगावले तरी देखील तुमचा संघ बॅकफुट वरती आहे, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि यंदाचा नियम देखील तसाच आपल्याला पाहायला मिळतो. कारण कुठल्या प्रकारचा वादावाद होऊ नये यासाठी कंपल्सरी तुम्हाला धावा चेस करायच्या आहेत. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका, कडक फटका, ब्रँडेड फटका, चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
2 चेंडू 12 धावा जरी काढल्या तरी देखील एका धावेने पराभव असेल, परंतु 2 चेंडू 13. पाहिजे कोणाचे 12 वाजतात, कोणाचे 13 वाजतात. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 13 धावा. संजय गोळे आपण जर बघितलं पहिल्या षटकामध्ये 4-5 जरी धावा आल्या असत्या तरी देखील ते षटक कुठेतरी नंतर या धावा कामाला आल्या असत्या, परंतु पहिलं षटक जसं मैदान टाकलं त्यानंतर पहिल्या 6 चेंडूंची कमतरता नक्की तिथे जाणवते. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावा. एक षटकार जरूर लगावला फलंदाजाने. चांगलं बदल आलित्य, चांगलं फुटवर्क. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू, लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला नव्हता. एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावा. एका चेंडू मध्ये 20 धावा झाल्यात. KFC बिग बॅश मध्ये एका चेंडू मध्ये 9 धावा झाल्यात. शिरवण्याच्या मैदानामध्ये एका चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. पाहायचं काय होतंय, कोणता संघ इथे जिंकतोय. एक चांगली लढत मैदानामध्ये रंगली जात आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य एक चांगले व्यक्तिमत्व प्रभुदास भोईर अण्णा खेडूकपाडा, महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष शेकाप, त्याचबरोबर त्यांच्या समवेत दिवाळे गावातील युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिला जात असे जग्गू दादा अर्थात जगन्नाथ कोळी, आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पहिला सामना जिंकतोय दिगोडे संघ. दिगोडे संघ आपला हार्दिक स्वागत. ओवळे संघ तुमचा निर्णय कळवा, मैदानामध्ये त्वरित उतरा. ज्या संघाला फलंदाजी करण्याची बारी आली आहे मैदानाच्या उजव्या बाजूला बसायचं आणि तिथून तुम्ही मैदानामध्ये उतरायचं आहे. जसा दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल तसं मी पुन्हा एकदा माईक सोबत आहे माझ्या साथी समालोचक राहुल शिरसाट. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच विश्वजित ठाकूर. मोठ्या गॉगल देण्यात येईल. विश्वजित आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्मान्य प्रभुदास भोईर अण्णा खेडूकपाड्याचे भूमिपुत्र आहेत. महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष शेकाप यांच्या माध्यमातून विश्वजित ठाकूरला इथे सन्मानित केलं जाईल. गॉगल इथे देण्यात येईल. खरंच अव्वल दर्जाचं आयोजन आहे. विश्वजित ठाकूर तुझा खेळ असाच सातत्यानं भरत राहावा, असंच तू प्रेक्षकांची मनं जिंकत राहावीत अशी सदिच्छा इथे प्रकट करतोय आणि पुढील वाटचालीसाठी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. विश्वजित साठी जोरदार टाळ्या वाजवा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पहिला सामना गाजवला, पहिलं षटक मैदान टाकलं. फलंदाजी करत असताना 32 धावांची स्फोटक केळी साकारली आणि त्या मोबदल्यात इथे मात्र गॉगल इथे देण्यात येतोय. वेल प्लेट. पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा विश्वजित तुला शुभेच्छा असतील. त्यानंतरचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल मॅन फ्रॉम दिवाळे अर्थातच राहुल शिरसाट. मागच्या 2 वर्षापासून समालोचनाला सुरुवात केली आणि चांगलं समालोचन राहुलच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असता तर त्याचा आवाज पुन्हा एकदा तुमच्या समोर असेल.